नमस्कार पाटील सर. नमस्कार. आज आपण औरंगाबाद जिल्ह्यातील वायगाव या शिवारात मोसंबीच्या प्लॉटमध्ये आहोत. तर शिवाजीराव भोसले पाटील या शेतकऱ्यांनी आपल्या ग्रीन प्लॅनेट कंपनीचे सेंद्रिय आणि जैविक खते वापर केलेला आहे. तरी आपण त्यांना विचारू या खतामुळे त्यांना काय फायदा झाला. साहेब सांगा, फळाचा कसा आहे? फळाचा म्हणजे एक तर आकार वाढलेला हा. आहे आणि त्याची शायनिंग हा. आणि जो मला रासायनिकचा खर्च येत होता तो बचत झाला बचत झाला. माझा. बरं, आता सगळ्या झाडाला माल कसा आहे? जवळपास ठीक आहे, चांगला आहे एकदम. आता तुम्ही ब्लूम, नायट्रोकिंग आणि जमिनीतून पण ब्लूम, प्रीमियम, नायट्रोकिंग, जीवामृत मधून जीवामृत म्हणून आतापर्यंत किती वेळेस जीवामृत सोडले तुम्ही? जवळपास 7-8 वेळेस सोडल्या आता. 8 वेळेस सोडले का? 8 वेळेस सोडले. बरं. तर आपण हे वनिता अग्रो केमिकल फर्टिलायझरचे प्रतिनिधी आहेत. आपण त्यांना विचारू की साहेब, आता यांनी आमच्या ग्रीन प्लॅनेट कंपनीचे सेंद्रिय जैविक खतं वापरले, तर तुमचा अनुभव काय म्हणतोय? आतापर्यंत मी जे मोसंबीचे बाग बघितले हा. रासायनिक ट्रीटमेंटचे, हा. तर त्याच्यामध्ये मला असं कळून आलं हं. की जे रासायनिक ट्रीटमेंटवर जे बाग आहे हा. त्याच्यामध्ये काडीवर झाडं येणं, पुन्हा आणखीन फांट्या तुटणं आणि एवढा तर माल दिसतच नाही. आणि मालाला जी चकचकाकी आहे ती एकदम चांगल्या प्रकारे आलेली तुमच्या सेंद्रिय खतं आणि औषधी वापरल्यामुळं. आणि जे काडीमध्ये जे स्टोरेज आहे, आता जे पुढे आपण माल धरणार तो स्टोरेज पण भरपूर आहे. जेणेकरून आता माल मिरोग मार धरलेला आहे, या तोडल्याच्या नंतर जेव्हा आपण आता जेव्हा आंब्या बार धरणार आहे, कारण की त्याला पण पुढे चांगला फायदा होईल बा या झाडाचा. जसा केमिकलचा जर कधी यूज केलेला असता समजा उदाहरणार्थ या झाडावर, तर एवढा माल असल्यानंतर तुम्ही आंब्या बारला एवढा सपोर्ट केला नसता बा तुमच्या मोसंबीनी. आता मी जे बघितलेले झाड आहे, चितेगाव झाले, पुन्हा आणखीन बाकी तुमचं पाचोड, अडूळ, पिंपरी राजा, याच्याकडे अजून असं सेंद्रियचा प्लॉट बघितला नाही मी. आणि हा एकमेव प्लॉट आहे की एवढ्या कमी वयामध्ये असा मला 10 ते 15 वर्षाचा प्लॉट असा वाटतो. महत्वाचं म्हणजे झाडाला एकदम म्हणजे फांद्या वगैरे कुठे तुटल्या नाहीत, इतका माल आहे. हा, इतका माल आहे. आणि भरपूर तरी लोड आहे बी झाडावर. एवढा माल असताना बी झाडामध्ये पुढच्या मालाला स्टोरेज पण खूप आहे. जसं आपण त्याला स्टोरेज वगैरे लागतं बा पुढचा माल येण्यासाठी, तर भरपूर स्टोरेज आहे. आणखीन एवढाच माल आणखीन आपण त्याच्यावर लोड करू शकतो आंब्या बार. तर साहेब, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक विचारतो, हे जे आमचं अभियान आहे रसायनमुक्त शेती विषमुक्त अन्न, या अभियानाअंतर्गत हे मिशन काळी आई वाचवा हे अभियान चालू आहे. बरं, इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? आता आम्ही तर त्याचा प्रयत्नच करू. हा. प्रत्येक शेतकरी बा सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजेत. हा. आणि जितका आमच्याकडून प्रयत्न होईल कन्वर्ट करायचा सेंद्रिय शेतीकडे, तेवढा आम्ही प्रयत्न करू शकतो. म्हणजे करायलाच पाहिजेत माझ्या मतानुसार तरी. धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल. नमस्कार.